शिव महाराणा प्रताप चौकात शिवजयंतीचा जल्लोष। माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या हस्ते शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण। शिवम महाराणा प्रताप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली। यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या व पोलीस पाटील आदेश साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शिवजयंतीच्या निमित्ताने परिसरात शिवगर्जना, जयघोष आणि शिवप्रेमात शिवरायांच्या विचारांना सलाम करत उपस्थित शिवप्रेमींनी स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला। तसेच प्राध्यापक सातुरे सर यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन शिवरायांचे कार्य सांगितले। या कार्यक्रमास माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, पोलीस पाटील आदेश साठे, लोकनियुक्त सरपंच दादा पाटील निपुंगे, बादल परदेशी, उत्तम विटकर, सचिन परदेशी, कृष्णा नेमाने, सूरज परदेशी, अनिल महाराज भनगे, माजी उपसरपंच ॲडव्होकेट कर्डक पाटील, प्राध्यापक सातुरे सर, उद्योजक केदारे पाटील, रमजान शेख, गंगाराम साळवे, भास्कर मामा, अजय रोटे पाटील, आबासाहेब शिरसाट, घुले पाटील यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे नियोजन प्रिन्स दरबार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। शिवरायांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात एकता, शौर्य आणि स्वराज्याचा विचार जपण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला। महोत्सव या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल प्रथमतः मी महाराणा प्रताप मंडळाचे जे पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो। खरं तर महाराजांची जयंती आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे। महाराजांनी घालून दिलेले आदर्श आणि महाराजांनी या ठिकाणी निर्माण केलेले जे स्वराज्य आहे, हे स्वराज्य एक स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचं एक प्रतीक आहे। आणि हे प्रतीक, ही जी त्रिसूत्री आहे, ही महाराजांनी जवळपास 450 वर्षापूर्वी स्वीकारली होती। आणि तीच सूत्री या ठिकाणी आपण आजही या ठिकाणी उपभोगतो आहोत। आणि म्हणूनच आपण आणि आपला देश जगामध्ये मोठ्या सगळ्या ठिकाणी महाराणा प्रताप चौक आणि प्रिन्स दरबार या मित्रमंडळाच्या वतीनं आज आपल्या अखंड भारताचे, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 397वी जयंती आपण पूर्ण जगभरामध्ये जल्लोषामध्ये व उत्साहामय वातावरणामध्ये साजरी करत असताना आज या ठिकाणी सांगावंसं वाटतं, कारण की छत्रपतींनी जो वारसा, जो विचार आपल्या सर्वांमध्ये विकसित केलेला आहे, छत्रपतींनी आपल्या सर्व गुरुजनांना बरोबर घेऊन त्यांच्या राज्य प्रणालीमध्ये कार्य केलेलं आहे। आणि ते एक आगळं वेगळं असं कार्य छत्रपतींच्या माध्यमातून आपण आज समाजामध्ये बघत आहोत। खरोखर छत्रपती जर नसते तर आज आपण खऱ्या अर्थाने स्वराज्य उपभोगलंच नसतं। तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं, विशेषतः प्रिन्स दरबार मित्रमंडळ व महाराणा चौक प्रताप या मित्रमंडळाच्या वतीनं व पूर्ण मुकिंदपूरवासियांच्या वतीनं राजे शिव छत्रपती यांना मानाचा मुजरा करतो व आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो। 19 फेब्रुवारी सन 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झाला आणि त्यांना खऱ्या अर्थानं 50 वर्षच त्यांना आयुष्याची भेटलेली आहे। परंतु या 50 वर्षामध्ये 1680 मध्ये छत्रपती महापरिनिर्वाण झालेलं आहे। खऱ्या अर्थाने या 50 वर्षामध्ये छत्रपतींना एक आगळं वेगळं कार्य केलेलं आहे। पूर्ण समाज बांधवामध्ये, पूर्ण बहुजन समाजाला बरोबर घेऊन आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले राज्य चालवलं आहे। मी अशा धुरंधर व पूर्ण योद्ध्यांना, राजांना मी माझा मानाचा मुजरा करतो व त्यांना या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांच्या वतीनं पुनश्च एकवार राजे शिव छत्रपती यांना जयंतीच्या शुभेच्छा देतो व छत्रपती शिवरायांची जयंती 19 फेब्रुवारी हा महाराष्ट्रासाठी एक स्वाभिमानाचा दिवस आहे। छत्रपती शिवरायामुळे आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रीय जनतेला आज जो दिवस आहे तो सोनेरी दिवस पाहायला मिळतोय। स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवरायांनी जो इतिहास घडविला, त्या इतिहासामुळे आज आपल्या हिंदुत्व म्हणजे हिंदुत्वाची जाणीव करून देणारे राजे म्हणजे छत्रपती शिवराय। आणि छत्रपती शिवरायांची शिकवण, त्यांनी जे पराक्रम, लढाया करून जे आपल्यासाठी जे अस्तित्व निर्माण केलं आहे ते आपण संगोपन करणे गरजेचं आहे। तसेच शिवरायांचे आदर्श घेऊन पुढच्या पिढींना ते आदर्श देण्यासाठी जयंत्या
व हे कार्यक्रम साजरे केले पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी.